विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतर आपण आता पहिला पिरियड घेत आहोत. सर्वांची दिवाळी व्यवस्थित झाली असेल आणि आफ्टर दिवाळी आपल्याला ऑफलाईन सुरू करायचं आहे. पण सध्या परिस्थिती काय आहे आणि उद्या परवा काय होईल त्याच्यावर आपल्याला डिसिजन घेता आहे. कोरोनाची लाट अजूनही येईल का, दुसरी लाट येईल का याची शक्यता काही सांगता येत नाही. कारण काय, विदेशात अजून दुसरी लाट सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये प्रमाण वाढत आहे. ते जर आपल्या इकडं पुण्या मुंबईला आलं तर इकडे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्या 4-5 दिवसामध्ये कोरोनाचा किती परिणाम होणार आहे त्याच्यावरून गव्हर्नमेंट शिक्षण मंडळ आपल्याला डिसिजन देईल. शाळेबद्दल, कोचिंग क्लासेसबद्दल आमच्या संघटनेमार्फत एक डिसिजन होईल सोमवारपर्यंत. त्यामुळं तरी आपण ऑनलाईन चालू राहू देऊया आणि या 3 ते 4 दिवसामध्ये ऑफलाईन करायचं की नाही त्याचा निर्णय आपण घेऊया. ऑफलाईन होईल न होईल, ऑनलाईन आपलं चालू राहील. ओके, पूर्ण सिलेबस होणं महत्त्वाचं आहे. सिलेबस पूर्ण तुमच्या डोळ्यासमोरून जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेळ न वाया घालता ऑनलाईन पूर्ण लक्ष द्या, पूर्ण पिरियड्स कंप्लीट करत राहा. तर या 3 ते 4 दिवसानंतर आपण डिसिजन घेऊया ऑफलाईन सुरू करायचं की नाही ते तुम्हाला मी कळवेल. आपल्या ह्या एकूण 4 चॅप्टरपैकी दुसरा जो चॅप्टर होता पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा सुरुवातीला पूर्ण ऑनलाईन पाठवलेला आहे मी. शेवटी काही 2 पॉईंट राहिलेले आहेत त्याचे. ते 2 पॉईंट आपण कंप्लीट करूया जेणेकरून हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट होईल. तर त्यामध्ये पिरियोडिक ट्रेंड्स पाहत होतो आपण. पिरियोडिक ट्रेंड्स काही प्रॉपर्टीचे पाहणार होतो. त्यापैकी व्हॅलन्सी या प्रॉपर्टीचे पिरियोडिक ट्रेंड झाले. व्हॅलन्सी ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम काय होते हे पाहिलं आपण. पिरियडमध्ये काय होते फ्रॉम लेफ्ट टू राईट ते आपण पाहिलं. त्यानंतर ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज काय आहे, ॲटॉमिक साईजचा पिरियोडिक ट्रेंड काय आहे, ग्रुपमध्ये काय होतं टॉप टू बॉटम आणि पिरियडमध्ये काय होतं फ्रॉम लेफ्ट टू राईट हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढे नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे ते पहिल्यांदा बघूया आणि नंतर याचा पिरियोडिक ट्रेंड बघूया ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये. तर या अगोदर हा पॉइंट समजण्या अगोदर पेज नंबर 26 बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्या पिरियोडिक टेबलमध्ये आपण एक थर्ड ग्रुप घेऊया. थर्ड ग्रुप स्टार्ट होतो सोडियम पासून. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि काय ॲल्फा. हा थर्ड पिरियड आहे. यांना मेटल आणि नॉन मेटलमध्ये क्लासिफाय करा. सुरुवातीचे जे 3 आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, दीज आर द मेटल्स. त्यानंतर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन पर्यंत नॉन मेटल्स. आणि हा जो मधला सिलिकॉन आहे तो मेटालॉइड मध्ये येतो. तर पिरियोडिक टेबल मध्ये लक्षात घ्या मेटल्स हे आपल्याला पिरियड मध्ये डाव्या साईडला दिसायला, नॉन मेटल्स उजव्या साईडला दिसतील आणि दोघांना सेपरेट कोण केलेलं आहे मेटल. असं थर्ड पिरियड मध्ये आहे. प्रत्येक पिरियड मध्ये आपल्याला दिसून येईल पिरियोडिक टेबल मध्ये प्रत्येक पिरियड मध्ये मेटल्स आर प्लेस्ड ॲट द लेफ्ट साइड ऑफ द period or periodic table. Non-metals are placed at the right side of periodic table, and the metalloids are in the middle with separate metals and non-metals. Metals to left, non-metals to right side. तर ही पोझिशन अशी का आली मेटलची नॉन मेटलची ती आता आपल्याला पाहायचं. तर यामध्ये सेंटरला जे मेटॉलाइड आहे या मेटॉलाइड्स मेटल आणि नॉन मेटलला सेपरेट केलेले. म्हणजे मेटॉलाइड्स हे बॉर्डर लाईन आहे या ठिकाणी
ती बॉर्डर लाईन जर आपण पाहिली एक प्रकारची अशी झिगझॅग लाईन, अशा पद्धतीची बॉर्डर लाईन पिरियोडिक टेबल मध्ये जर पाहिला आपण तर या प्रकारची बॉर्डर लाईन आहे आणि या बॉर्डर लाईन वरच मेटल राहतात. सेपरेट मेटल्स टू लेफ्ट हँड साइड, नॉन मेटल टू राईट हँड. तर असं स्ट्रक्चर का आलेलं आहे त्याचं कारण आपण बघूया. तर मेटल्स आणि नॉन मेटल्स यांचे आपण केमिकल कॅरेक्टर्स बघूया. मेटल्स अँड नॉन मेटल्स केमिकल कॅरेक्टर पाहण्यासाठी आयनिक कंपाऊंडचा आपण अभ्यास केलेला आहे. आयनिक कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्हली चार्जड आयन असतो, निगेटिव्हली चार्जड. फॉर एक्झाम्पल NaCl हा एक आयनिक कंपाऊंड आहे. हा दोन आयन बनलेला आहे, Na+Cl-. Na+ कॅटायन म्हणतो, एक कॅटायन निगेटिव्हली चार्जड आयनला anion म्हणतो. तर या दोन्हीपैकी मेटल्सचे आपल्याला कॅटायन दिसून येतात. कॅटायन जो आहे तो कोणापासून तयार झालेला मेटल्स, सोडियमचा कॅटायन Na+, आणि anion जो तयार झाला Cl- हा कोणापासून तयार झाला, नॉन मेटल Cl पासून. या आयनिक कंपाऊंडच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपल्याला लक्षात आलं की मेटल्स have tendency to form positively charged ions, cations, and non-metals have tendency to form negatively charged ions, anions. ही कॅपॅसिटी का आली मेटल मध्ये की पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, याच्या मागे कारण आपण आता बघूया. तर मेटलची जी टेंडन्सी आहे की मेटल्स पॉझिटिव्हली चार्ज तयार करत आहेत, त्या कॅरेक्टरला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणतात. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी हा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी का गुणधर्म मिळाला की मेटल्स काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज तयार करतात. त्यासाठी मेटल्स व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणूनच त्याचा कॅटायन तयार होतो. दॅट कॅरेक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. तर हा कॅरेक्टर का आला, कारण काय, जर आपण पाहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चर मेटल्स, सेंटरला न्यूक्लियस असतो, त्यानंतर 1 by 1 शेल भरत जातात. फॉर एक्झाम्पल सोडियम घेऊया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, सेंटरला न्यूक्लियस, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन घेऊया, दुसऱ्या कक्षेत किती 8 असतात, 5 6 7 8, तिसऱ्या कक्षेत किती 1 इलेक्ट्रॉन. ओके. तर सेंटरला जो न्यूक्लियस असतो इथे न्यूक्लियर चार्ज असतो, न्यूक्लियर चार्ज म्हणतो आपण. हा न्यूक्लियर चार्ज काय करतो की इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे. पण आता यामध्ये फर्स्ट शेल, ही सेकंड शेल आणि ही लास्ट म्हणजे व्हॅलन्स शेल होतो. फर्स्ट शेल कंप्लीट आहे, सेकंड शेल कंप्लीट आहे. या सेकंड शेल मुळे, फर्स्ट शेल मुळे व्हॅलन्स शेल वरला न्यूक्लियर चार्ज परिणाम करतो. या शेल मुळे कंप्लीट शेल आहे त्या लास्ट शेलला व्हॅलन्स शेल, त्याच्यावर पेनल्टिमेट शेल म्हणतो, लास्ट पटवूनला पेनल्टी. त्या कंप्लीट असल्यामुळे न्यूक्लियर चार्ज जो आहे व्हॅलन्स शेलवर इफेक्ट जो आहे तो कमी होतो. त्याला इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज म्हणतात. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा ओरिजिनल जो काही न्यूक्लियर चार्ज आहे त्याच्यापेक्षा लेस होतो, कमी होतो. हा परिणाम कशामुळे झाला, ड्यू टू द कम्प्लिटली फिल्ड शेल्स अराउंड द न्यूक्लियस. या पूर्ण भरलेल्या शेलमुळे याचा परिणाम जो न्यूक्लियस वरला न्यूक्लियर ओरिजिनल चार्ज आहे त्याच्यावर परिणाम तो कमी होतो, चार्ज कमी होतो. जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज तयार झाला नवीन, तो एक न्यूक्लियर चार्ज हा ओरिजिनल पेक्षा कमी असतो, लेस असतो. हे एक कारण. दुसरं कारण काय की ही व्हॅलन्स शेल दूर असल्यामुळे आणि हा न्यूक्लियर चार्ज व्हॅलन्स शेल वरला न्यूक्लियर चार्ज कमी असतो. या दोघांचं कॉम्बिनेशन हो, एक तर परिणाम कोणाचा झाला, या कम्प्लिटली फिल्ड शेलचा परिणाम झाला न्यूक्लियर चार्ज. दुसरा परिणाम झाला की व्हॅलन्स शेल शेवटची शेल आहे त्याच्यावर चार्ज कमी झाला. या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जो आहे, नवीन जो न्यूक्लियर चार्ज तयार झाला ॲटम मध्ये, मेटल मध्ये, तो कमी व्हायला. आणि कमी झाल्यामुळं
अट्रॅक्टिव्ह फोर्स जे आहे न्यूक्लियसचं ह्या इलेक्ट्रॉनवरलं व्हॅलन्स शेलवरलं कमी होत आहे. कमी होत असल्यामुळं मेटलच्या शेवटच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते, 1 ते 3 असते. यामुळं या परिणामामुळं ड्यू टू द लेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज metals have very less electrons in its valence shell from 1 to 3, 1 ते 3. जसं उदाहरणार्थ सोडियम मध्ये व्हॅलन्स शेल मध्ये 1 आहे, त्याच्यात 2 आहे, त्याच्यात 3. तर लक्षात ठेवा मेटलच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 3 असते, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाल्यामुळे. मग यामुळे टेंडन्सी काय निर्माण होते मेटलची. मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स to form positively charged cation and to get stable electronic configuration. यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल होते. सोडियमचा 11 आहे म्हणजे 2 8 1, बरोबर आहे. 2 8 1 हे कॉन्फिगरेशन स्टेबल नाही, लास्ट शेल इनकम्प्लीट होती. पण जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, डोनेट केल्यावर काय झालं, इथे प्लस 1 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे किती झाले, 10 झाले, 2,8. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुन्हा एवढा आहे निऑन, पुन्हा एवढा आहे निऑन, नोबल गॅस आहे आणि तो स्टेबल. म्हणूनच मेटल काय करतात, दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज अँड टू गेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इक्वल टू नोबल गॅस अँड बिकम स्टेबल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. यालाच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. लक्षात घ्या, हा झाला मेटलचा कॅरेक्टर. ठीक आहे. मेटल्स काय करतात, दे लुजेस इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्जड कॅटायन and acquire stable electronic configuration like noble gas. This tendency, this property of metal is called electropositivity. याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणायचं. आता याच्या उलट विचार करूया नॉन मेटलचा. नॉन मेटलचा जर विचार केला तर याच्या विरुद्ध होईल. नॉन मेटलच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ऑन द व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेलवर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. उदाहरणार्थ क्लोरीन. क्लोरीनचा नंबर 17 आहे. सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या कक्षेत या 2, दुसऱ्या कक्षेत 8 6 7 8, दुसऱ्या कक्षेत 7 1 2 3 4 5 6 7. तर यामध्ये व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळं यामध्ये काय होते की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा व्हॅलन्स शेलवरला वाढतो, इन्क्रीजेस होतो. यामुळं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळं अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे न्यूक्लियसनं व्हॅलन्स शेलला लावलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स इन्क्रीजेस. अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढल्यामुळे त्या नॉन मेटलची कॅपॅसिटी काय म्हणते, इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची. त्यामुळे नॉन मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज, अनायन म्हणतो आणि तो सुद्धा स्टेबल होतो. आता क्लोरीनचं कॉन्फिगरेशन 2 8 7. तर क्लोरीन काय करत, शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, त्यामुळे तो आणखी एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि कॉन्फिगरेशन काय कंप्लीट करतो, 18चं करतो. 2 8 8 निगेटिव्हली चार्ज बनतं आणि हे कॉन्फिगरेशन कोणासारखं कंप्लीट व्हायले, आर्गॉन. कोणासारखं, आर्गॉनचा नंबर 18 आणि तो स्टेबल होतो. अशा पद्धतीने नॉन मेटलची टेंडन्सी काय आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची आणि निगेटिव्ह चार्ज तयार करण्याची आणि स्टेबल होण्याची. याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या कॅरेक्टरला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर लक्षात घ्या, नॉन मेटल मध्ये कोणता कॅरेक्टर आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. टेंडन्सी ऑफ मेटल्स टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म anions and complete their electronic configuration. This tendency of non-metal, this property of non-metal is called electronegativity. याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणतात. लक्षात. तर अशा पद्धतीनं मेटल मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर आहे, नॉन मेटल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कॅरेक्टर आहे. पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये पोझिशन आपल्याला लक्षात येते
ही डाव्या साईडला मेटल असतात, राईट साईडला नॉन मेटल असतात. मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, इलेक्ट्रॉन लूज करतात कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1 2 3 असते. ओके, त्यामुळे इझिली यूज करून पॉझिटिव्हिटी कॅटायन तयार करतात. नॉन मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची आहे कारण त्यांच्या शेवटच्या कक्षेत 5 6 7 8 पर्यंत असतात. 5 6 7 पर्यंत असतात. 8 पर्यंत तर तो नोबल गॅस आहे. त्यामुळे नॉन मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची आहे. निगेटिव्हली चार्ज anion तयार होत असतो, याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं आपण म्हणतो. सो दीज आर द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर.